शेतकरी बंधूंनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्यासोबत पेरू लावणारे शेतकरी दिनेश भाऊ जाठे, राहणार कोंढा, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी, प्रगतशील शेतकरी, त्यांनी ही पेरूची बाग आज इथं लागवड केली आणि त्यानंतर 2 वर्षानंतर त्यांना जो रिझल्ट आला तो आज आपण बघणार आहोत. तर दिनेश भाऊ नमस्कार. नमस्कार. तुम्ही हे पेरू लागवड किती वर्षा अगोदर केली आहे? याला आता 2 वर्ष कंप्लीट होईल एका महिन्यानं. 2 वर्ष झालेले आहे. याच्या 2 वर्षामध्ये उत्पादन हे पहिल्यांदा घेत आहे की अगोदर घेतलेलं आहे? दुसरं उत्पन्न आहे. दुसरं उत्पन्न आहे. हा. किती दिवसानंतर उत्पन्न याचं चालू झालेलं आहे? हे पहिल्या वर्षी मी 6 महिन्यापासून उत्पन्न झालं होतं, पण मी पहिलं बार तोडून टाकला. बरं. त्याच्यानंतर मग ती 10 महिन्याच्या बाद नंतर मी एक बार घेतला. आणि हे किती क्षेत्रामध्ये लागवड झालेली आहे आता इथे? 1 एकरात. एकरभर क्षेत्र आहे तुमचं आणि बाकीच्या शेतीमध्ये तुम्ही पारंपरिक पिकं घेतलेली आहे. कॉटन. तर पारंपरिक पिकातून तुम्ही ह्या पेरूच्या बागेकडे वळला किंवा ह्या झाडांची लागवड केली, तर याचं कारण काय? याचे कारण म्हणजे कमी खर्चात उत्पन्न भरपूर भेटतं आणि कसं आहे कॉटनचं आणि सोयाबीनचं याची काही खास हे नाही राहिली आहे. हा, म्हणजे त्याचा तुम्हाला शाश्वत नाही राहिला. ॲव्हरेज नाही भेटू नाही, राहिला काहीच आणि नाही, हिशोब नाही. मालाला भाव नाही, त्यामुळे आपल्याला पर्याय दुसरे पिकं निवडणं गरजेचं होतं. हा. तर ही पेरू लागवड करताना बाकी जे पारंपरिक तुम्ही पिकं घेत होता तर त्याला जे काही नियोजन करतात त्याच पद्धतीचं नियोजन आहे की काही दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने काही नियोजन केलंय? याला माझी ट्रीटमेंट फक्त शेणखत आहे. फक्त शेणखत म्हणजे शेणखत आणि जैविक पाणी. पद्धतीने शेणखत आणि पाणी. पाणी बस. स्प्रे वगैरे कोणते रासायनिकचे? रासायनिकचे स्प्रे नाही घेतला याला, फक्त मग स्प्रे जैविक मध्ये एक फुगाल म्हणून स्प्रे घेतलाय बघ. अच्छा. हा. पण याचा फळमाशीचा काही प्रादुर्भाव यावर होत असतो, त्यासाठी आहे. काय नियंत्रण केलेलं आहे? पण फळमाशीसाठी नियंत्रण नाही केलं आहे. हं. पण कसं आहे याच्यात आपण फळमाशीच्या हिशोबानं काहीच केलेलं नाही. पण आमच्या फळावर जास्त फळमाशीचे डंक आहे नाही. म्हणजे जैविक पद्धतीनं जे तुम्ही करत आहात त्यामुळे बाकीच्या रोगाचा याच्यावर धोका कमी वाटतो असं म्हणायला हो हरकत हो नाही. हो, खूप कमी धोका आहे. बरोबर. आणि याची आता विक्री चालू झालेली आहे का? हो, विक्री झाली आहे ना. म्हणजे या हे अवस्थेत आता आलं आपला सेकंड वाला माल आहे समजा. म्हणजे या अवस्थेत आला आहे आणि त्याची तुम्ही आता विक्री चालू केलेली आहे? नाही, याच्या अगोदरच विक्री केली आहे. हो का? दिवाळी मध्ये विक्री झालेली आहे. विक्री आता कशा पद्धतीने चालू आहे याची? म्हणजे मार्केटमध्ये त्याचा मार्केटमध्ये पहिले नेलं मी तर 25 ते 30 रुपयानं विक्री केली आहे 1 किलोला भाव? 1 किलोला. त्याच्यानंतर मग मार्केट पडल्यानंतर मी मग रोडवरच म्हणजे कळम रोडलाच बसणं चालू केलं आहे. हा. तर तिथेच माझी विक्री चालू आहे. म्हणजे कळम रोडला जे तुमचं शेत आहे, कळम ते बाभुळगाव रोडला, हा. त्यामुळे तुम्हाला इथं बाहेरचा जो ग्राहक आहे हा कळम रोडला विक्री केल्यामुळे नवीन ग्राहक तुम्हाला मिळत आहे. मला इथेच ग्राहक भेटतात. तर हे चिल्लर मध्ये मग काय विक्री चालू आहे? मी 50 रुपये किलो विकतो. 50 रुपये किलोला. हा. आणि याची जे टेस्ट आहे तर ग्राहकांना निश्चितच आवडत असेलच. म्हणजे एकच नंबर. कारण कच्चं बी फळ खाल्लं त्यांना असं वाटतंय का खूप चांगलं फळ खाल्लं. अरे वा. आणि पिकलेलं फळ तर खूप कमीच विकतो आम्ही. पिकलेलं फळच नाही विकत, कच्चंच फळ विकतो आणि खायला खोबऱ्यासारखं लागते आणि चव आहे त्या फळात. कारण कसं आहे जैविक असल्यामुळे चव आहे. बरं, याची विक्री करताना समजा आता हे जे फळ छोटं इथं फळ आहे तर ही ह्या फळाची विक्री होती की मग हे असं? नाही, हे तर आता परिपक्व झालेलं? सध्या फळ लहान आहे. हे फळ लहान आहे. हा. लहान आहे. मोठ्या साईजचे फळ विक्री करतो आम्ही. म्हणजे याच्यात आता हे मोठं कधी होणार? आता हे आता हिला कमीत कमी अजून महिना लागेल सर. 1 महिन्यानंतर याचं विक्री होईल. मग हा बार सतत येत राहतो की काही मधात ब्रेक? आता मी या वर्षीपासून सुरू केलं का वर्षभर बाहेर चालू ठेवा. वर्षभर बार येण्यासाठी मग तुम्ही काय करता? छाटणी करतो छाटणी केलं आणि हा. याला नवीन मी. काही- आता काय करेल मी 3 तासाची छाटणी चालू केली आहे. हो. 3 ओळीची. हो. लगातार 3 ओळीची करतो. तिथून एका महिन्यात दुसऱ्या एका 3 तासाची छाटणी करतो. असं म्हणजे मला वर्षभर माल पुरवायचा आहे आणि विक्रीसाठी. म्हणजे वर्षभर तुमच्या ग्राहकांना तुमचा हा जैविक पद्धतीनं तयार केलेला माल हा मिळत राहील. हो हो. त्याच्यामुळे त्यांना त्यांची सुद्धा पर्वणी मिळेलच यामध्ये. तर काय अपेक्षित आहे तुम्हाला आता ह्या एवढ्या एका एकरातून काय आता मी अपेक्षित आहे 80,000 रुपयाच्या जवळपास माल विकलेला आहे. आतापर्यंत? हो. आणि आता जे घडीला हा जो माल आहे माझ्यावाला हो. हा 35 ते 40,000 रुपयाचा जाईल अशी आशा आहे. पुन्हा आशा आहे म्हणजे होणार जाईलच. बरोबर. कारण आता मी माझी काही स्वतःची चिल्लर विक्री चालू केली त्याच्यामुळे माझा माल हा 40,000 रुपये जवळपास तर होणारच. म्हणजे मधातला जे दलाली वगैरे जो काही विषय असतो तो तुम्ही तो आता काहीच बाजूला नाही. करून थेट ग्राहकापर्यंत विक्री थेट तुम्ही ग्राहक. चालू केलेली आहे. निश्चितच याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर शेतकरी बंधूंनो बघा, म्हणजे जैविक पद्धतीनं ही बाग फुलवल्या गेली आणि जो रिझल्ट आहे आपल्यासमोर, आता ह्या झाडाला सुद्धा चांगले फळ आलेले आहे. आम्ही काही बाग फिरलो तिथं पुन्हा याच्यापेक्षा काही मोठे झालेले फळं होते. तर सुंदर असं नियोजन या शेतीमध्ये केलेलं आहे. तर काही शेतकरी आपल्यासोबत आहे. मग हो, नमस्कार. तर काय वाटते तुम्हाला ह्या पेरू पिकाबद्दल? म्हणजे शेतकऱ्याचं याच्यातून उदरनिर्वाह जो आहे हा व्यवस्थित पारंपरिक पिकापेक्षा होऊ शकतो? नक्कीच बिलकुल होऊ शकते. म्हणजे जे इतर पिकं जे आपण आता पारंपरिक लावून राहिलो होतो त्याला एक नवीन काहीतरी नवीन पीक म्हणून आपण लागवड केलेली आहे. तर याच्यातून उदरनिर्वाह हा व्यवस्थित शेतकऱ्याचा चालू शकतो 100%. चालू शकतो.
तर निश्चितच शेतकरी बंधूंनो, आज जी परिस्थिती आपण इतर पिकाची पाहतो त्या पिकामध्ये काही आपल्याला असं पुरेसं उत्पन्न मिळत नाही आहे, भाव नाही किंवा मग ॲव्हरेज नाही आणि निसर्गाचा जो लहरीपणा आहे तो आपल्याला भोगावा लागत आहे. तर निश्चितच आपण जर अशा पिकाची काही लागवड केली तर आज आपला उदरनिर्वाह व्यवस्थित चालू शकतो आणि आपले स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा पेरू पिकाची लागवड करू शकता आणि मार्गदर्शनासाठी आपण दिनेश भाऊचा नंबर त्यामध्ये देणारच आहोत. तर तुम्हाला ते निश्चितच मार्गदर्शन करतील, त्याबद्दल शंका नाही. दिनेश भाऊ, खूप छान तुम्ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. धन्यवाद.